लोकसभेच्या लोकसभा घोषित झाल्यानंतर पहिला फोन ताईंचा आला आणि पक्षाच्या चिन्हावरती संपूर्ण पॅनल लढवण्याची हिंमत ताईंनी दाखवली. त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनता कार्यकर्ते. विषय दुसरा की आपली राज्यामधली युती काही असली तरी मागच्या विधानसभेला लोकसभेला आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिलं होतं, कारण तुम्ही तिकडं हेच आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे आणि म्हणून याही निवडणुकीत तुम्ही काही निर्णय घेतला तरी आमची कुठली वाजपेयी बरोबर का. आता विषय दुसरा झाला की कार्यालयाचा आढावा सलीमबाईंनी घेतलाय, आमच्या बनी साहेबांनी घेतलाय, आपले ललित दादा बंधू ताई साहेबांच्या वरून काम केले, सर्व सिनियर उपस्थित आहे. विषय कार्यालयाचा शिंदे साहेबांनी किती प्रयत्न केले, आदरणीय शरद पवार साहेबांनी किती प्रयत्न केले, सगळ्याला आपल्याला माहितीचा आढावा मी नंतर घेतोच. परंतु ताईंना गरीबला जायचं थोडा पुढच्या पुढे 7-5 किलोमीटर ऍक्च्युली एबी फॉर्म मी पाठवून पण देऊ शकलो असतो, पण उद्देश एवढाच आहे की ताईंनी इथे यावं आणि तुम्हाला पाहिल्यानंतर आमच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना बळ मिळावं. हा एक महत्वाचा विषय होता, म्हणून ताईंना मी विनंती केली की ताई तुम्ही आलं पाहिजे. आणि म्हणून एवढ्या धावपळीच्या काळामध्ये सुद्धा ताई या ठिकाणी आल्या, त्याबद्दल राज्य जनता दलाच्या वतीने त्यांचं मनापासून आभार, त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आदरणीय शिंदे साहेबांनी या पक्षासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, वाढवण्यासाठी, जगवण्यासाठी, मोठं होण्यासाठी, पक्ष कार्यालयासाठी त्यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. शरद पाटील साहेब आणि श्रीपतराव शिंदे साहेबांनी दिलेले योगदान आपल्याला जोपर्यंत आपण आहे आणि पक्ष आहे तोपर्यंत आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादानेच म्हणा हे कार्यालय आपल्याला पडलं. फडणवीस साहेबांनी स्वतः भेटलो, देवेगौडा साहेबांनी सुद्धा पत्र दिलं. फडणवीस साहेबांनी सांगितलं की हे कार्यालय आदरणीय देवेगौडा साहेबांचा आदर करत आणि परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी त्याच्याप्रमाणे कार्यालयात आदर आलेलं आहे. कार्यालय सुसज्ज झालेलं आहे. महायुतीमध्ये गेल्याच्या नंतर 1 करोड रुपये आपल्या कार्यालयाच्या नूतनीकरणाला शासनाने नियोजन केलेलं आहे. अजूनही कार्यालयाचे नूतनीकरण आहे. आणि शिंदे साहेब असं म्हणायचे की ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बॅटरी लावून आपला पक्ष सोडून बघा असं लोक आपल्याला म्हणतात, परंतु मला खात्री येत आहे स्वराज्य जी अडचण आली, संभाजीराजे गेले, शिवाजीराजे गेले आणि ह्या राज्याला सेनापती नाही, राजा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. तशीच आमची परिस्थिती. परंतु मला खात्री हे सगळं घडत असताना ताराराणींनी हे स्वराज्य जगवलं, तसं 50 निमित्ताने ह्या पक्ष तुम्ही जगावाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण तुमच्यात आम्ही ताराराणी पाहतो आणि म्हणून जास्त काय त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण आढावा घेऊ. परंतु ताईंना पुढे जायचे. महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना माझी विनंती जेवढी आपल्याला सहकार्य आणि मदत करता येईल, कोणाचे नातेवाईक असतील, कोणाचे मित्र परिवार असेल, कोणाचं काय बाकीची काही ताकद असेल, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण त्या ठिकाणी पाठवण्याची भूमिका या ठिकाणी करू. ज्याचे संबंध नॅशनल पातळीवरती असेल त्याचा उपयोग करा. सलीमबाई, किरण शेठ, देवेगौडा साहेबांचा तुमचा संपर्क आहे, त्याचाही उपयोग आम्हाला होऊ द्या. आणि अशा पद्धतीने किरण शेट्टी देवेगौडा साहेबांची डायरेक्ट संबंध मेरा पूरा सहयोग है आपके साथ, पूरा. आणि म्हणून ताईंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. बैठक नाही. आजची बैठक ज्या मतदारसंघामध्ये नगर परिषदेची आपण निवडणुका लढवणार आहोत तेवढ्यावरच बोला, म्हणजे आपण आपल्याला चर्चा व्यवस्थित करता येईल. समजा पुणे जिल्हा आहे,
पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्या नगरपालिका आपण लढवणार आहे तेवढंच सांगा. पक्ष बाकीचं आपण नंतर घ्यायचं, कारण आपल्याला मग तेवढा वेळ मिळणार नाही. मूळ मुद्द्यावर आपल्याला चर्चा करा. आता बरोबर ना, आपण त्याच्यावरती बोलू. आता एक जिल्हा वाईज असा एखादा जिल्हा सांगा की त्या जिल्ह्याची नगरपालिका आपण लढवणार आहे, किती जागा लढवणार आहे, किती राजकीय पार्श्वभूमी काय, कोणाबरोबर आपण लढवणार आहे, लढवणार असेल सोबत लढवणार असेल ते कसं लढवणार, एवढंच बोला. बाकी काहीच बोलू नका, बाकी आपण नंतर बोलू. नगर परिषदा आणि मग नंतर आपण पंचायत समितीवर बोलू. जिल्हा परिषद महापौर निवडणुकीच्या बाबत आज आपल्याला बोलायचं नाही, कारण प्रोग्रामच नाही. आज नगर पंचायती कोण लढणार, कोणाच्या मतदारसंघात लढणार असेल तर त्यांनीच बोला. नगर परिषदा जी नमस्कार. हमारे प्रदेश अध्यक्ष हमारे नेतागण सलीम भाई और बाकी तमाम नेता, मैं हाजी आरिफ अंजुम मालेगांव जिला कार्य अध्यक्ष जनता दल सेकुलर का हूँ. अभी मेरी नियुक्ति हुई है और हम लोगों ने बहुत अच्छा काम मालेगांव और आसपास के इलाकों में शुरू किया है. सबसे पहले मैं चाहता हूँ कि हमारे दोस्त अल्ताफ जो रेहान साहब के साहिबजादे हैं, उनके हाथों नाता बाबू का सत्कार हो. तो ये पूरी ऑफिस जो नाता बाबू की मेहनत से ऑफिस को हमको मिली, उसके लिए हम उनका सत्कार करते हैं. अल्ताफ भाई के हाथों से हम नाता बाबू को सत्कार करते हैं. आपण असं करू की तुम्ही सत्कार माझा केला त्याच्याबद्दल मी आभारी आहे, परंतु तुम्ही आमच्या आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय निहालबाई अहमदचे चिरंजीव साहेबांना इथे बोलवलं, त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. त्यांचा सत्कार बरोबर आहे ना? कारण तुम्ही आमच्या जुन्या नेत्यांच्या पुढच्या पिढीला प्रभावात जुळून दिलं. हमारे लिए मार्गदर्शक है. सर जी, मालेगांव के आसपास तकरीबन 11 नगर परिषद है. ये 11 नगर परिषद सटाना, यौला, नांदगांव, मनमाड, सिन्नर, भगूर, इगतपुरी और पिपलगांव, त्रियंबकेश्वर और बाकी टोटल 11 नगर परिषद है. मालेगांव जनता दल सेकुलर चाहती है कि इन तमाम नगर परिषद में जाकर वहां पर प्रचार करें, वहां उम्मीदवार देखें. हम उम्मीदवार खड़ा करने के लिए पूरी सहायता करेंगे. हम वहां जाएंगे. नाता भाव अगर हमें इजाजत देते हैं, हमें कोई जिम्मेदारी देते हैं, तो हम हर नगर परिषद में जाएंगे और हर नगर परिषद में जाकर पहले उम्मीदवार सेलेक्ट करेंगे. उम्मीदवार सेलेक्ट करने के बाद हम वहां पर हमारी महायुति सरकार अगर है तो महायुति सरकार के उम्मीदवारों का प्रचार करेंगे. नगर शुक्रिया. नगर परिषद सटाना, यौला, नासिक जिला, नांदगांव, सटाणा, येवला, नांदगांव, मनमाड, सिन्नर, भगूर, सिल्लर आणि बघूर, इगतपुरी. आता कोणी आहे का नगरपालिकेला? कोणी आहे का? सटाणा, येवला, मनमाड, नांदगाव आणि सिन्नर. आता मनमाडचं तुम्ही सांगा. यहाँ पर हम लोग जाएंगे, हम लोग उम्मीदवार भी देखेंगे और वहाँ जाके हम प्रचार करेंगे. हमारे वहाँ पाणी देणार आहे सटाणे तुम्ही ना? मनमाडचं काय परिस्थिती सांगा. तुमचं नाव सांगा. विष्णू शंकर चव्हाण. विष्णू शंकर चव्हाण. मनमाड सांगा काय परिस्थिती आहे, किती निवडणूक लढवणार, एवढ्याच मुद्द्यावर बोला. हो, एकूण मतदार 66,746 आहे तिथं मनमाड शहरात. आणि वातावरण एक नवीन उभारीस विषय येतोय तर ह्या चर्चेमधल्या विषय जनता धर्म, नाही तर हरिभाऊ माले यांच्यानंतर तो विषय संपुष्टात आला. आता आम्ही नव्याने एक सुरुवात करतोय. भगवान अरे पाणी आणखी
बोला बोला बोला. तर तुमच्या आदेशानुसार आम्ही एक निवडणुकीच्या मैदानात उतरलो नगरपालिका. त्या विषयामुळे मी थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत लढतोय. मी स्वतः उमेदवार. विष्णू चव्हाण. हो, एक विषय असा होता का पक्ष हा कुठंच दिसेनासा झालेला होता, पण आम्ही एक नांदगाव तालुक्यात वेगळी चळवळ गरुड साहेब आहे स्वतः कार्याध्यक्ष, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरीचशी चळवळ आम्ही चालू केलेली आहे. तर त्या हिशोबाने यावेळेस निवडणुकीत उतरणं म्हणजे आज ते चिन्हही लक्षात येईल लोकांच्या आणि ती जागृती होईल. त्याकरता एक पाऊल आम्ही उचललंय. सगळ्यांची साथ सटाणा एवढं कोणी आहे का? आम्ही बालेकिल्ला होता तो काही दिवसानंतर नंतर जो फॉर्मेशन राहिला होता भाऊंशी संपर्कात आलो. नंतर रस्त चांगलं काम चालू केलं. आम्ही गेल्या 2 वेळेस सिद्दीकी साहेबांना आम्ही एक मोठी मिटिंग घेतली मालेगावला. कमीत कमी 50 लोक तिथे जमा केले. 50 लोकांमध्ये मालेगावात दुसऱ्याचा होता की आपण मध्ये जनता दल. आज मनमाडची परिस्थिती अशी आहे, मनमाड लागले जनरल, पण मनमाडमध्ये लोकसंख्या मराठा समाजाची 1 नंबरला आहे, 2 नंबरला एससीची आहे, 3 नंबरला मुस्लिम समाजाची संख्या आहे. त्याच्यात सर्वात जास्त उमेदवार वंजारी समाजाचे आहेत आणि एससीचे उमेदवार आहेत. मराठा समाजाचे 2च उमेदवार आहेत, एक जनता दल आणि दुसरा एक अपक्ष राहणार आहे. जर जनता दलच्या उमेदवाराला आपण सगळे म्हणून सपोर्ट केला तर तिथं आपलं गणित बसण्यासारखे. कारण सध्याची परिस्थिती बघितता त्यांनी मराठा आरक्षणासाठी 8 वेळे आमरण उपोषण केलंय, चालत्या टावर उपोषण केलंय आणि मनमाडचा जो खूपच पाणी प्रश्न होता त्या करंजवनचं पहिलं आमरण उपोषण करणारा उमेदवार जर असेल तर आपला विष्णू चव्हाण आहे मनमाडला. त्याच्यामुळे मनमाडची जी परिस्थिती आहे लोकांची आपल्या उमेदवाराकडे बघण्याची दृष्टिकोन चांगला आहे. फक्त पक्षाने आपण त्यांना सर्वोपरी चांगली उभारी दिली तर तिथं आज आपण निवडणं हा भाग दुसरा आहे, पण आपला पक्ष चर्चेत येईल आणि येणाऱ्या झडपीला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. सिद्दीकी पाहिलं माहिती आहे, आम्ही एक लोकशाही मोर्चाकडनं झडपीला असा उमेदवार तयार करून ठेवला आहे की तो आजच विने आणि विद्यमान आमदार सुहास कांदेच्या विरोधात विने. सुहास कांदे सुद्धा त्याच्या पुढं काही नाही.